नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी भूगोल पाठ क्रमांक 10 क्षेत्रभेद या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, कार्यालयाचे नाव. तालुका किंवा जिल्हा निवडणूक कार्यालय. या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचे पद कोणते आहे? तालुका तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी. या कार्यालयामार्फत कोणकोणती कामे केली जातात? वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे कामकाज पार पाडणे. निवडणूक विभागाचे कार्य कोणाच्या आदेशानुसार चालते? राज्य व केंद्रीय निवडणूक आयोग. प्रश्न 5, कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात? राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालील राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ULB म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायती व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे. मात्र लोकसभा, विधानसभा व विधान परिषद इत्यादींच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगावर असते. त्याचा राज्य निवडणूक आयोगाशी संबंध नसतो. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली अधिक मनुष्यबळ कुठून उपलब्ध केले जाते? निवडणूक कार्यालयाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो. निवडणुकीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक कार्य पार पाडले जाते. निवडणुकीची सूचना किती दिवस आधी दिली जाते? सर्वसाधारणपणे 30 दिवस आधी दिली जाते. प्रश्न 8, निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करणे आणि मतदार याद्या अद्ययावत करणे ही कामे कोणामार्फत केली जातात? राज्य निवडणूक आयोग विशिष्ट दिनांक निश्चित करतो. त्या दिनांकास उपलब्ध असलेल्या आणि भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राशी संबंधित मतदार याद्या प्राप्त करणे. या प्राप्त झालेल्या मतदार याद्या निवडणुकीसाठी तयार करण्याच्या कामकाजाचे अधीक्षण, संचालन व नियंत्रण राज्य निवडणूक आयोगाद्वारे केले जाते. प्रश्न 9, निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोण घेतो? उत्तर, शासकीय, निमशासकीय व शासनाच्या सेवेत असणारे स्थायी कर्मचारी. 10 नंबर प्रश्न, निवडणुकीदरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात? उत्तर, जाहिरात, छपाई, गाडी परवाना, लाऊडस्पीकर परवाना, बॅनर परवाना, खर्च परवाना, मोठ्या सभा परवाना, कोपरा सभा परवाना, प्रचार फेरी इत्यादी. प्रश्न 11, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदार केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते? उत्तर, निवडणुकीच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नियुक्त केले जातात. प्रश्न 12, निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मतदान केव्हा घेतले जाते, कसे? अशा कर्मचाऱ्यांचे मतदान ते कर्मचारी निवडणूक ड्युटीवर जाण्यापूर्वी किंवा त्यानंतर मतदान पत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाते. प्रश्न 13, मतदान करण्याची वेळ कोणती असते? उत्तर, सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी वेळ असते. काही ठिकाणी ती सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 अशीही असते. प्रश्न 14, विशिष्ट परिस्थिती मतदान करण्यासाठी वेळ वाढवून दिली जाते का? उत्तर, नाही. प्रश्न 15, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक असते. प्रश्न 16, मतदान यंत्राचे फायदे किंवा तोटे सांगा. मतदान यंत्राचे फायदे: मनुष्यबळाची कमी गरज पडते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे वेळेची बचत होते. मतदान यंत्र छोटे असल्याने वाहतूक खर्च कमी होतो. एका मतदाराला एकदाच मत देता येते. मते मोजण्यासाठी विशेष वेळ द्यावा लागत नाही. मतदानाची प्रक्रिया सोपी होते. मतपत्रिका छापण्याची गरज नसते. मते मोजणे खूप सोपे असते व त्यात चुका होत नाहीत. मतदान व मतमोजणी लवकर पार पडते. निकाल लवकर लागतात. मतदान यंत्र पुन्हा दुसऱ्या निवडणुकीसाठी परत वापरता येते.
एकंदरीत या यंत्रांमुळे भारतासारख्या विशाल व खूप मतदारसंघ असलेल्या देशात निवडणुकीची कामे सोपी होते व ते काळाशी सुसंगत आहे. मतदान यंत्राचे तोटे. सतत इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेटची गरज असते. मते साठवण्यासाठी एक्सटर्नल चिपची गरज पडते. यंत्र खराब झाल्यास मतदानात अडचण तयार होते. प्रश्न 17. मतदान यंत्रे कुठून उपलब्ध केली जातात? भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्यादित, EBL बेंगलोर आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक महामंडळ ECI मर्यादित हैदराबाद या देशांतर्गत सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या 2 कंपन्यांवर EVM इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राच्या उत्पादनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रश्न 18. मतदान यंत्र कधीपासून वापरले जाऊ लागले? भारत देशांतर्गत नोव्हेंबर 1998 पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान यंत्र वापरले जाऊ लागले. मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास त्वरित काय कारवाई करावी लागते? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असे यंत्र तात्काळ बदलून घेऊन मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक असते. त्यापूर्वी मतदान कसे घेतले जात होते? मतदार चिठ्ठीच्या सहाय्याने मतदान घेतले जात होते. प्रश्न 21. आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतर चालू असते? निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवशीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येते आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच निकाल लागून सरकार स्थापन होईपर्यंत चालू राहते. निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेता? सर्व शासकीय विभाग. पोटनिवडणुका कोणत्या परिस्थितीत घेतल्या जातात? लोकनियुक्त प्रतिनिधी ते अकस्मात निधन झाल्यानंतर किंवा अशा प्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुका घेतल्या जातात. 24 नंबर प्रश्न. उमेदवारांना समान मते मिळाली असतील तर आपण काय करता? मतमोजणीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांना मिळालेली सर्वाधिक मते असमान असल्यास लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढावी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवार घोषित करावा लागतो. या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करावे लागते. संदर्भ महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 26 व राज्य निवडणूक आयोग दिनांक 19/11/1996 चे आदेश. निकालाचा अंतिम निर्णय जनतेपुढे कोण जाहीर करते? मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी. प्रश्न 26. पूर्वीच्या निवडणुकांची माहिती कार्यालयाकडून संचलित करून ठेवली जाते का? उत्तर होय. उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते का? त्यावर कोणाची स्वाक्षरी असते? होय, प्रमाणपत्र दिले जाते. त्यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी असते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.